नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. जनगणनेमध्ये ओबीसींचा रकाना द्या. दिग्रजच्या ओबीसी संघटनेची राष्ट्रपती यांच्याकडे मागणी. 2026च्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. जातीय जनगणना व्हावी व त्यामध्ये ओबीसींचा उल्लेख असलेला रकाना असावा. तसेच विद्यार्थी, शिक्षक व ओबीसी समाज यांच्या मागण्याकरिता आज दिनांक 23 एप्रिल रोजी ओबीसी संघटना दिग्रस यांचे वतीने तहसीलदार दिग्रस यांचे मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले आहे. आमच्या दिग्रस विभागीय ओबीसी संघटनेतर्फे आम्ही तहसीलदार साहेबांना आणि या तहसीलदार साहेबांमार्फत केंद्र सरकार, राष्ट्रपती महोदय आणि राज्यपाल महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ओबीसी आयोग महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन देऊ इच्छितो की त्यांनी आता सध्या जी जनगणना चालू आहे त्यामध्ये ओबीसीचा रकाना हा नाही आहे आणि ओबीसीची जातवार जनगणना झाली पाहिजेत. ओबीसीचा रकाना हा त्याच्यात नसल्यामुळे आमच्या भावना ह्या दुखावल्या गेलेल्या आहेत. तरी केंद्र सरकारनं यामध्ये लक्ष घालून ओबीसीचा रकाना करावा आणि UGC कायदा लागू करावा अशी आमची सर्वांची कळकळीची विनंती आहे. नमस्कार. आज राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी मोर्चा नवी दिल्ली तसेच ओबीसी संघटना दिग्रस तालुक्याच्या वतीने माननीय तहसीलदार यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती भारत सरकार, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सर्व ओबीसी समाजाच्या बांधवांनी आज निवेदन देण्यात येत आहे. सर्वच जात समूहासह ओबीसी समाजाची जातवार जनगणना ही करण्यात यावी. तसेच ओबीसींना होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींचा रकाना देण्यात यावा ही मुख्य मागणी या निवेदनाच्याद्वारे आम्ही देत आहोत. दुसरी महत्त्वपूर्ण UGC रेग्युलेशन ॲक्ट म्हणजे SC STला ज्याप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्ट हा कायदा लागू आहे त्याचप्रमाणे विद्यापीठांमध्ये आमच्या SC ST आणि OBC विद्यार्थ्यांना या कायद्यामध्ये घेतलेलं आहे. कारण आमच्या OBC SC ST विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार होतो, जातीय भेदभाव होतो आणि त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर येते आणि म्हणून हा कायदा कडक करून हा लागू करण्यात यावा. तिसरी महत्त्वपूर्ण अशा प्रकारची मागणी आहे की आमच्या महाराष्ट्रासह देशामध्ये OBC समाज मोठ्या संख्येने आहे आणि तो बहुता शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमच्या महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे आणि म्हणून आमच्या शेतकरी बांधवांना हमीभाव हा देण्यात यावा ही एक मागणी आहे. आणि त्यानंतर आणखी एक मागणी की SC ST VG NT OBC समाजातील जो शिक्षक वर्ग आहे या शिक्षक वर्गावर TETची परीक्षा ही सरकारने लादलेली आहे. तर ही TET परीक्षा या परीक्षेपासून आमच्या शिक्षक बांधवांना मुक्त करण्यात यावं. आणि आणखी एक शेवटचा मुद्दा असा आहे की आमच्या SC ST OBC विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जी आहे अनेक वर्षापासून ही थांबवलेली आहे. तर ही शिष्यवृत्तीसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांची चालू करण्यात यावी. अशा प्रकारच्या मागण्या आम्ही OBC संघटनेच्या वतीने महामहिम राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि OBC महासंघाला आम्ही देऊ इच्छितो. आमची विनंती आहे की ह्या सर्व मागण्या त्वरित मान्य कराव्या. धन्यवाद. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.